नमस्कार, मी सुखदेव मध्ये, पुणे जिल्हा ठाकर समाज संघर्ष समिती। आमच्याकडे मागील 1-2 दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली, या ठिकाणी गुंडाळवाडी बुरसेवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील बीबी ठाकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी दिनांक 26 जुलै 2026 रोजी एक खूप मोठी दुर्घटना घडली। आणि ती दुर्घटना अशी होती की या ठिकाणी जे आमचे आदिवासी ठाकर समाजाचे जे समाज बांधव आहेत, तर त्यांच्या या ठिकाणी मातीची काही घरं आहेत। अतिवृष्टीमुळं त्यातील एक घर या ठिकाणी कोसळलेलं आहे। तर आनंदा शंकर गावडे यांचं ते घर होतं, तर ते घर त्या ठिकाणी कोसळलेलं आहे। आणि त्याच्यातून या ठिकाणी जी दुर्घटना झाली की स्वतः हे बाबा वय वर्ष 90 यामध्ये गंभीररित्या जखमी झाले। आणि त्यांच्यासोबत सुमनबाई भोजू केदारी या आजी देखील त्या ठिकाणी होत्या। हे दोघंही म्हणजे व्यक्ती त्या ठिकाणी त्या ढिगाऱ्यात दबले गेले होते। आणि अक्षरशः रात्री म्हणजे पहाटे 2चा साधारण टायमिंग असावा। तर प्रसंग अवधान राखून त्या ठिकाणी त्यांना वाचवण्यात यश आलेलं, परंतु आनंदा बाबा हे त्या दुर्घटनेत अत्यंत जखमी झाले। आणि पुढील काही दिवस त्यांच्यावरती उपचार देखील या ठिकाणी करण्यात आले नाही, आणि पर्यायानं त्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला। तर या ठिकाणी जी काही प्रशासकीय मदत आहे ती सुद्धा वेळेत पोहोचलेली नाही। या ठिकाणचे ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा महसूल अधिकारी तलाठी भाऊसाहेब असतील, तर यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या पंचनामा देखील केलेला नाही। तसेच आतापर्यंत त्यांना जी काही शासकीय मदत मिळायला पाहिजे होती ते देखील मदत मिळाली नाही या ठिकाणी, असं चौकशीत आढळलं। तसंच आपण या ठिकाणी परिसरात पाहिलं या ठाकरवाडीच्या या वस्तीमध्ये, तर या अतिवृष्टीमुळे अजूनही 5 घरं प्रभावित झाल्याच्या ठिकाणी माहिती या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे। तर त्यातील प्रामुख्यानं वसंत विठ्ठल दोरे, ज्ञानेश्वर विठ्ठल दोरे, पुनाबाई बाळू पारधी, तुकाराम आनंद गावडे आणि सुरेश आनंद गावडे अशी ही 5 कुटुंब या ठिकाणी अजून आहे। तर ती सुद्धा घरं मोडकळीस आलेले आहे। तर प्रशासनानं या ठिकाणी यांना पक्की घरं मिळणे खूप गरजेचं आहे। आणि शिवाय परिस्थिती अशी आहे का आता त्यांना पक्की घरं नाही, स्वतःच्या हक्काची या ठिकाणी पायाखालची जमीन सुद्धा नाही, अशी एकूण वाईट अवस्था आहे। तर या संदर्भात आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब तालुका खेड यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे। आणि ही जी हायगाई केली जात आहे प्रशासकीय स्तरावरून, जो हलगर्जीपणा केला जात आहे, याचं या ठिकाणी पुणे जिल्हा ठाकर समाज संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। आणि आज या घटनास्थळाला या पीडितांना या ठिकाणी भेट देण्यासाठी जिल्हा समितीचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनदादा काळे आहेत, शिलेदार अंकुशभाऊ केवळ आहेत, गुलाब काळे आहेत, सुभाषदादा पारधे आहेत आणि दिलीप भाऊ काळे या ठिकाणी हे पथक या ठिकाणी पोहोचलेलं आणि याची या ठिकाणी शहानिशा करण्यात येत आहे। तरी मग तलाठी साहेब असतील, ग्रामपंचायत प्रशासनातील संपूर्ण कार्यकारिणी असतील, सरपंच साहेब असतील, प्रांताधिकारी साहेब आणि पर्यायीनं जिल्हाधिकारी साहेब आणि तसेच प्रकल्प अधिकारी इनावते साहेब यांना देखील आमची विनंती राहील का साहेब या ठिकाणी ताबडतोब या गोष्टीचा बारकाईनं पंचनामा व्हावा आणि पीडितांना तातडीने या ठिकाणी मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा। या ठिकाणी आता मी थोड्या वेळापूर्वीच उल्लेख केला, अक्षरशः बाबा ढिगाऱ्याखाली जास्त वेळ दबल्यामुळं आणि त्यांची प्रकृती त्यातच खालावली गेली आणि त्यात त्यांचा अंत झाला। तरी पुढील काही दिवस या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि त्यांची या ठिकाणी शहानिशा सुद्धा करण्यात आली नाही। हे खूप मोठं दुर्दैव आहे। आणि आजच्या मितीला सुद्धा आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। या परिस्थितीत सुद्धा आमचा ठाकर समाज ह्या अशा अवस्थेत अक्षरशः गुराढोरासारखं जीवन या ठिकाणी त्यांना जगावं लागत आहे आणि प्रशासन डोळे झाक करत आहे। आणि याची विशेष दखल या तालुक्यातील तालुका प्रतिनिधींनी घेतली पाहिजे, या गटातील या गणातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांनी घेतली पाहिजेत। तर अर्जुन दादा काय सांगाल, आता अशी परिस्थिती ओढावलेली आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुका आणि खेड तालुक्यातील बुरसेवाडी, हे आमच्या ज्यावेळेस कानावरती विषय आला तर ते 5-6 दिवस होऊन गेले होते प्रामुख्याने या गोष्टीला।
तर विषय असा होता की त्यांची घर तर पडलेलं आहे. आज ते शहानिशा करून सगळ्या गोष्टी आपण देखील डोळ्याखाली घातल्या, सगळ्या गोष्टी हे केल्या. आता ते त्यांची एवढी बिकट परिस्थिती आहे का वरून जो वालवा येतो त्या भेंडी मातीची घरं आहेत त्यांची, इथल्या स्थानिक रहिवाशांची, आणि ती भेंडी मातीची घरं कधी पण पडू शकतात हे दिसताशनी कळतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेसंदर्भात आम्ही आदिवासी ठाकर संघर्ष संघटनेच्या वतीने ज्यावेळेस समजली त्यावेळेस सुद्धा आम्ही ते इथले तलाठी भाऊसाहेब असतील, इथले ग्रामसेवक असतील, इथले सरपंच बाई असतील, पूर्ण सगळ्यांना ताकदीने विषय मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून अनपेक्षित अशी उत्तरे आली की याला सांगितलंय, त्याला सांगितलंय, तो करणारे, हे करणारे. आम्ही आपल्या घोडेगावला प्रकल्प ऑफिस आहे पूर्ण 5 जिल्ह्याचं, त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती केली होती की तुम्ही सुद्धा त्या तात्काळ दखल घालावी आणि त्या पंचनामा तरी त्या करून घ्यावा. तर त्याच्यानंतर आम्ही खेडच्या तहसील कार्यालयावरती आमचे आमोद गरुडा असतील ते गेले, त्यांनी तिथं विचारपूस केली. तर तलाठी भाऊसाहेबांना फोन केला. त्यावेळेस तलाठी भाऊसाहेब म्हटले की तिथं असं काहीच झालेलं नाही, काहीच नुकसान झालेलं नाही. आणि खरं तर प्रशासकीय अधिकारी जो असतो त्याचे पहिलं कर्तव्य आहे का जिथं कुठं काय होईल, जिथं कुठं दुर्घटना घडेल किंवा काय गोष्टी होतील तिथं जाऊन तात्काळ त्याची दखल घेऊन त्याचे पंचनामे करून आणि त्याचं जी काय नुकसान झाले असेल ती सादर करण्याची जबाबदारी आहे त्यांची. परंतु अर्जुन दादा थांबवतोय मध्येच मी तुम्हाला. माझा प्रश्न असा आहे का आता सध्या स्थितीत त्याचे घर पडलेलं आहे, परंतु इतर घरांचं सुद्धा तुम्ही परीक्षण करा, ती सुद्धा घरं मोडकळीस आलेली आहेत. आणि त्या ठिकाणी कधी दुर्घटना होईल अक्षरशः या ठिकाणी हे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्या वस्तीतील वस्तीकर आहे त्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे. उद्या जर कुठली दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? साहजिकच याला प्रशासन जबाबदार राहिले, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी. कारण फक्त वेळेला आमच्या ठाकर समाजाचा वापर करून घ्यायचा, निवडणुका आल्या त्याच्या संदर्भात हे करायचं, त्यांची जी खरी परिस्थिती आहे त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करायचं. कारण याला आता सुद्धा त्या बाबांना वेळेत ढिगाऱ्यातून काढता आलं नाही, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ह्याची सुद्धा पंचनाम्यावरती कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही, अक्षरशः तो पंचनामा कोरा आहे. मुद्दा हाच मांडण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न केला संघटनेच्या वतीने. स्थानिक जे आहेत ग्रामस्थ त्यांनी आपल्याला ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांच्या सोबत आमचं नेहमीच कॉन्टॅक्ट राहिलं. त्यावेळेस फक्त एवढं का तो मंगेश म्हणून त्यांच्या कुटुंबातला मंगेश आहे त्याला सांगितलं, म्हटलं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमच्या ग्रामसेवकाचा नंबर पाठवा. सगळ्या गोष्टी करता वेळेस ज्या वेळेस हे मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्या पुढं, पण त्यांनी फक्त काही आम्ही असं केलंय, जिओ टॅग केलेत, असं बघ हे पाठवलंय. त्या ग्रामसेवकांचे तिथं कर्तव्य होतं, त्यांना तलाठी भाऊसाहेब तर डायरेक्ट म्हटले, त्यांना आम्ही सांगितलंय ग्रामसेवकांना ते करतील आणि ते देतील. मग मुद्दा इथं जो तो हात झटकून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आता त्याला दिरंगाई झाले तर याला जबाबदारी धरून डायरेक्ट प्रशासनच या गोष्टीला जबाबदार आहे का त्यांनी दिरंगाई केली आणि त्यांचं हातोनात नुकसान होऊन सुद्धा हे लपवण्याचा प्रयत्न केला. कशासाठी केला याचं काय कुणाला सांगता पण येणार नाही. तर आमची अशी मागणी राहील संघटनेच्या तर्फे, आज त्यांची एवढी बिकट परिस्थिती असताना जर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर याचा वेळोवेळी जाब विचारायला आम्ही तुमच्या दारात येणार आणि त्याच्यावरती तुम्हाला त्या गोष्टीवरती दखल घेऊन करण्यास भाग पाडणार, एवढी शाश्वती आम्ही आदिवासी ठाकर संघर्ष संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीने देतो आणि थांबतो. बुरशेवाडी येथील पीडित कुटुंबाची व्यथा मांडण्यासाठी खेड तालुका तहसील कार्यालयाला निवेदन आदिवासी ठाकर संघर्ष संघटना आंबेगाव तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या वतीने खेड तालुका समितीच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे की लवकरात लवकर त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आलंय. आणि त्या संदर्भात तहसील कार्यालय असेल, स्थानिक प्रशासन असेल यांनी लवकरात लवकर गांभीर्याने पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी आमच्या आदिवासी ठाकर संघर्ष संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीने मागणी आहे. या पीडित कुटुंबाला आपण निवेदन देण्यासाठी तहसील कचेरीवर आलो आहोत. संघर्ष समितीची लोक या ठिकाणी आलेले आहेत, किसान समिती लोक या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं दुःख जिथे निर्माण दुःखाचा शोध घेऊन ते दुःख नष्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, परंतु आपली एकजूट नसल्यामुळे आपलं ते करता येत नाही. म्हणून आपली एकजूट कायम ठेवा. तहसीलदारी तहसीलचा आपण आदेश घेतला असता, ज्या पडीक जागा आहेत गावठाणामध्ये, ज्या पडीक जागा आहेत त्या पडीक जागेवर आपलं अतिक्रमण करायला लागेल, तिथे आपलं घरकुल बांधावं लागेल, तहसीलदाराला तसा आदेश काढायला लागेल. आपण बिडवलला पण भेटणार आहोत की जी आता ही 5 घरकुलं आहेत आणि इतर काही आपल्या अजून घरकुलं आहेत, सर्व घरकुलं तुम्ही आम्हाला मंजूर करून द्या.
जी शासनाची जागा आहे ती शासनाची जागा तुम्ही आम्हाला त्याचा आदेश काढा आणि ती शासनाची जागा आम्हाला मिळवून द्या. आणि खऱ्या अर्थानं आमचं आदिवासींचं जीवन जे आहे, अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत ते शासन म्हणते, आणि त्यात जर आमच्या आता ह्या लोकांना मिळत नसतील ती फार बऱ्या अवघड गोष्टी आहे. पण लक्षात ठेवा, आपण इथं पंख्याखाली बसताय, परंतु हे दुर्दैव जे आहे ते दुर्दैव कोण पाहणार लक्षात ठेवा. तहसीलदारांना स्वतः पाहून आलं पाहिजे खरं त्यांची परिस्थिती काय आहे बाबा. हे कागदावर न पाहता स्वतः ते जाऊन पाहिलं पाहिजे. म्हणजे आता सगळा कारभार हा तालुक्याचा कारभार आहे. आता तालुक्याच्या कारभारामध्ये कोण आदिवासी कसे जगतायत हे जीवन तर त्यांचं पहा. आमच्यासारखे कार्यकर्ते जाणार तेवढे पुरते ते करणार, परंतु न्याय देणार तुम्ही आहात. सतत आम्ही न्याय मागण्यासाठी तुमच्या आम्ही येणार आहोत. म्हणून तुम्हाला आम्ही इशारा करतो, खासा पंचवर्ष तुम्हाला करता आला नाही व्यवस्थित, तुमच्या अधिकारी पंचवर्ष व्यवस्थित केला नाही. घर पडलेलं आहे, माणसं गाडलेली आहेत, भांडे फुटलेले आहेत, कौलं फुटलेले आहेत, त्याचे नुकसान किती झालेले आहे, नुकसान स्वतः मला तिथं आलं नाही. तिथं असं जर तुमचा हा कारभार असेल तर ह्या कारभाराचा आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थाने. आणि खरं तुम्हाला सांगतो, जर तुम्ही एकजूट ठेवली मित्र लक्षात ठेवा, तर खऱ्या अर्थानं जी घरकुलं तुमची जी आहेत ती घरकुलं शाळेशिवाय राहणार नाही, असे मी आपल्या किसान समितीच्या वतीनं आणि संघर्ष समितीच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो. इथून पुढे देखील जे आपले संघर्ष आपल्याला करावे लागणार आहेत, प्रकल्प कार्यालयावर संघर्ष करावा लागणार आहे, व्हिडिओ कार्यालयावर संघर्ष करणार आहे, प्रांत कार्यालयावर संघर्ष करायला लागणार आहे. या संघर्षासाठी तुम्ही सगळे तयार राहा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आपला हा आजचा निवेदन देण्याचा कार्यक्रम यासाठी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो.